नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाने ॲग्रीस्टॅक नावाचा एक शेतकऱ्यांसाठी चांगला प्रकल्प आणलेला आहे आणि त्याची नोंदणी प्रत्येक शेतकऱ्याने त्यावर करणं आता शासनाने बंधनकारक केलेलं आहे आणि त्या प्रकारचा GR सुद्धा काढलेला आहे. आता शासनाने नेमकं GRमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया. तर बघा, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ॲग्रीस्टेक योजना राबवण्यात येत आहे. हा झाला त्या योजनेचा उद्देश. आता बघा, या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतीला आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच म्हणजे क्रॉप्स ऑन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे आणि त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती आधारशी लिंक होणार आहे आणि ही माहिती त्यांच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर ID शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. आता बघा, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रीस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने आता तसा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, हा ओळखपत्र म्हणजे हे जे ओळखपत्र आहे ते दिनांक 15 एप्रिल 2025 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे या तारखेपासून प्रत्येक शेतकऱ्याकडे हे ओळखपत्र असायलाच पाहिजे. आता बघा, हे शेतकरी ओळखपत्र सर्व योजनांसाठी बंधनकारक असल्यामुळे त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल असतील, संकेतस्थळं असतील म्हणजे वेबसाईट असेल, ऑनलाईन प्रणाली असतील इत्यादीमध्ये संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची सुद्धा कार्यवाही कृषी आयुक्त यांनी करायची आहे. तसेच बघा, शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि संलग्नित डेटा म्हणजे जमीन जिओ रेफरन्स्ड पार्सल डेटा आणि त्यावर घेतलेली पिके म्हणजे DCS या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस APIद्वारे ॲग्रीस्टेकच्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व कृषी आयुक्त यांनी समन्वयाने ती प्रक्रिया पार पाडायची आहे. ज्या शेतकऱ्याचे अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे की तुम्ही लवकर नोंदणी करा असं त्यांना कुठल्याही माध्यमातून सांगून प्रवृत्त करायचं आहे. यानंतरही ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेशी यासंबंधी त्यांनी मदत घ्यायची आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी आयुक्त यांच्याद्वारे प्रसिद्धी प्रचार आणि त्यांनी जनजागृतीसुद्धा करायची आहे की जेणेकरून यापासून कोणीही वंचित राहणार नाही. पूर्ण राज्यभर ही प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. जवळजवळ 80% वरती लोकांनी याच्यावरती नोंदणीसुद्धा केलेली आहे. तरी पण जे काय अजून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी शासन वारंवार असं जनजागृती करत आहे की लोकांनी हे फार्मर ID काढलंच पाहिजे आणि आता त्यांनी तसा एक शासन निर्णय घेऊन हे फार्मर ID प्रत्येक योजनेसाठी शेतीसंबंधीच्या हे आता लागणारच आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे काढणं आता बंधनकारक केलं आहे. तर मित्रांनो, अजून याच्याविषयी जर काय अपडेट आली तर नक्कीच आपण त्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तुर्तास धन्यवाद.